बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 16. भैयासाहेब धूर्त. त्यांना गावाच्या गळी श्रीकांत नातू म्हणून उतरवायचाच होता, तर याद्वारे त्यांनी ते कामही केलं आणि त्यात धनाप्पाचं स्मरणार्थ नावही. पैसा काय, तो तर त्यांना पेवातूनच कितीतरी मिळाला होता. जो भाऊसाहेब याला दिसलाच नव्हता आणि माहीत पडलं त्याच रात्री तो वर गेला. त्याचं नाव कसं घेतील ते स्मरणार्थमध्ये. तेच नाव तर ते विसरत होते व गावानंही आता विसरावं व नातू श्रीकांतला लक्षात ठेवावं ही भैयासाहेब यांची मनसा. मानलं भैयासाहेब तुम्हाला. कसमादे सोडगण्याची पावरी तारपा. सारं संगीतच तुम्ही छापऱ्यात वाजवणार, बँडच. माधव, सांगळे जणांना बोलवून द्या जरा. भैयासाहेब शालेय आवारात झाडाखाली पेपर वाचता वाचता म्हणाले. माधव भाऊ वर्गात जात सांगळे सरांना निरोप दिला. श्रीकांत, मला वाटतं शाळेत आता तू काम नाही करायचं, फक्त व्यवस्थापन ठेवायचं. आणि हो, त्याचसोबत गावात आपणास धनाप्पांच्या स्मरणात विठ्ठल मंदिर उभं करायचंय. त्याची ही जबाबदारी तुझीच. सोबत मंदिराजवळ तुझ्या आईवडिलांच्या रमाकांत वंदनाच्या स्मरणार्थ एक मोठी धर्मशाळा व नदीवर घाट बांधूयात. भैयासाहेब खुशीत म्हणाले. श्रीकांत काहीच बोलला नाही. तो समजला. भैयासाहेब गावात आपली ओळख ठसवू पाहत आहेत, सोबत आपणात आपल्या आई वडिलांनाही ठसवू पाहताय. हे ठसवणं, ठसवाठसवी केवळ त्याचं स्थान निर्माण करण्यासाठी. पण त्यांना वाटलं असतं तर गावाला वाटाण्याच्या अक्षताही लावल्या असत्या. कोणतीच ठसवाठसवी नको. मग आपण असा विचार का करतोय? श्रीकांत, बोल ना. भैयासाहेब, शाळा सोडतो मी, पण हे मंदिर व्यवस्थापन नको मला. मला हे गाव सोडायचंय. काय? म्हणजे छापरा मी कायम सोडणार नाही, पण ही ठसवाठसवी छापऱ्यात ठसू देत. मग हवं तर परतेन मी छापऱ्यात. पण आत्ता सध्या घुटण होते माझी. श्रीकांत कडक विरोध करत नाकारत बोलला. श्रीकांत, तुला शाळा सोडायची तर खुशाल सोड. कामाची तुला गरजच नाही. हवं तर मोकळं राहा, फिर छापऱ्यात. पण ही छापरा सोडण्याची भाषा मुळीच करायची नाही. यापुढे लक्षात ठेव, निदान मंदिर होईपर्यंत तरी. श्रीकांत काहीच बोलला नाही. श्रीकांत, ऐक, मी वाक्का हे सारं कुणासाठी करतोय? तुझ्यासाठीच ना. आणि मग तूच विरक्त राहिला तर मग या वयात आम्ही कुणाचा आधार शोधायचा? भैयासाहेब कळवळले. हे बघ, एकदाच मंदिर झालं की आधी लग्न ठेवू धूमधडाक्यात, आणि तुमच्या हस्तेच महापूजा मंदिराची. भैयासाहेब बोलले आणि श्रीकांत मनात छदमी हसला. भैयासाहेब, हे लहान पोरास जत्रेत फिरवणं बंद करा आता. तो मनात बोलला. महत्व मापन. 10वीच्या मुलांना तो हे प्रकरण घेत होता. महत्व मापन म्हणजे कुणाचं महत्व केव्हा वाढेल असा अर्थ घेऊ नका बाबांनो. महत्व मापन म्हणजे द्विमित त्रिमित आकारांचे क्षेत्रफळे, घनफळे, पृष्ठफळे काढणे. रात्री तो जेवणानंतर आपली द्विमिती त्रिमिती कुणाशी याचा विचार करू लागला. मोबाईलवर सारखे मेसेज येत होते. ट्यून. त्यानं मोबाईल उचलला. कुसुंबी रंग. एक मोठा लेख. शिरची बाराखडी. तो वाचू लागला. सारा प्रवास, तालुक्याच्या फलाटावर लागलेली बस, खाली फेकलेला रुमाल, दुरुस्ती,
बाराखडीपासून तर कुसुंबी रंगा पावितो. तो भान हरपत वाचू लागला. गोकुळ, निमा, सार सार. त्यानं मोबाईल ठेवला. डोळ्यात पाणी डबडबलं. छापऱ्यात आपण ज्यावर प्रेम केलं ते बदललेत. आपणास सुरुवातीस वाटलं गोकुळ बदलून बदलला, पण नाही. त्याची रीत वेगळी. श्रावणी, तूच माझी श्रावणसरी, तूच माझी बाराखडी, तूच माझा कुसुंबी रंग. तू म्हणजे भावना अक्षयतेचा नियम. तू माझ्या भावनेचा सोहळा. पण पण होरपळशील तू. माझं मूळ तुला माहीत नाही. छापरा बदललं, या बदललेल्या छापऱ्याचा तुला त्रास होईल, म्हणून मी हे छापरा सोडतोय. मला मनशांती हवी. गाव नको, नाव नको. बये, प्राणी पेशी व वनस्पती पेशी यात खूप फरक आहे. फरक साम्य ओळखायला शिकायला हवं माणसानं. चंदन अक्का साम्यता ओळखता आली नाही आणि अक्का फसली. आमच्या वंदामाईला फरक पाळता आला नाही. नकोच विषय नावडो. श्रावणी, मनाचा श्रावण किती मोहरला तरी श्रावणागत बरसायचं नसतं. मोह, लिप्सा, काम, वाईट वाईट वेळा सांभाळायच्या असतात, पाळायच्या असतात. नाहीतर उंडारणारे राघू पारवे लाघव वेळा लुटून माधव वेळा आळवत साळसूदपणाचा आव आणतात. बये, नंतरचे भाऊ भोगणाऱ्यांची आयुष्याची राख रांगोळी होते. जळशील तू, रक्षा भस्म. चांग भलं, भिक्षा देही. कोण गोंधळी दारात, चांग भलग उरात, म्हणून माळावर विजलेली चूल पेटवू नको. मला मनशांती हवी. श्रीकांत तसाच झोपला. कधी कधी माणसाला एखादी गोष्ट पूर्ण हवीही असते. मोह असतोच मोहन पसारा, पण उद्भवणारे सवाल, कलगी तुरा नकोच. नाशिकला भेट झाली त्यानंतर मध्यंतरी श्रावणीचे मेसेज येत, पण छापऱ्यातल्या नजरांनी बेजार तो हा कुसुंबी रंगाचा मोहन पसारा वाढवत नव्हता. पण हा आत्ताचा लेख वाचून तो पुन्हा पाझरला. श्रावणी पावसाळा संपायच्या तोलावर दुपारच्या गाडीनं उत्तर काठाकडील तालुक्यावरून आली. ती सरळ धनाप्पांच्या वाड्यावरच. तिचा विश्वास बसत नव्हता की आपण पुन्हा छापऱ्यात येऊ. ठाव उठलेल्या गावात पुन्हा ठाव. श्रीकांतला दगडू सर, माधव भाऊ, भैयासाहेब यांनी मंदिराच्या कामात पुरतं अडकवलं होतं. वास्तू विशारद, बदलणारे आराखडे, ठेकेदार, मिस्त्री, वाळू, कच, सिमेंट, लोखंड, बँक, असंच काही बाही. सायंकाळी एसा खुशीनं बोलवायला आला. सर, अक्काने जेवायला बोलावले. एसा, डबाच करून आण रूमवर. अक्काने वाड्यातच बोलवले, एसा बोलला आणि श्रीकांत रागानं पाहू लागला. सर, चला आधी, सारा राग कापूर होईल तुमचा. तिरकी चाल पुढे टाकत एसा हसत निघाला व मागून श्रीकांतही. एसानं 5 बस्कर पट्ट्या टाकल्या. श्रीकांत हात पाय धुत आला व बसला. एसा किचनमधून एक एक भरलेलं भांडं ताट आणत होता. श्रीकांतच्या मनात विचार तळला. हा एसा खरंच नशीबवान आहे. काही का असेना, पण याला वाड्यात प्रवेश मिळाला, याची सोय झाली. अक्का किचनमधून आली. तोच मागून सर, परतीची सर. भाद्रपदच्या तडक्यानं तळलेल्या रानातून परतीच्या सरीनं मृदगंध उठला. भिंगार भिंगारल्या गत. श्रावणी हसतच एक एक ताट वाढू लागली. कसे आहात सांगळे सर? थेट नजरेचा पारा वेधत अंदाजानं ताट वाढत विचारलं. एकदम मजेत. तू केव्हा आलीस? कशी आहेस?
येते असं कळवलं नाहीस? अरे बाबा, सावकाश दमानं घे. एकदमच सरबत्ती काय लावली आहे? चंदन अक्का मंद स्मित करीत हळूवार बोलली. सर दुपारच्या गाडीनं आले. छापरीकडनं आले असते तर कळवलं असतं. आणि हल्ली तसे मेसेज तरी कुठं पाहता तुम्ही? श्रावणी हसतच म्हणाली. जेवण सावकाश होऊ द्या, बसा सोबतच सरे. या वाड्यात अशी पंगत कुठं होत होती? भैयासाहेब ही खुशीत बोलले. खिचडी, कढी, भजे, तळलेल्या मिरच्या असा बेत. श्रावणी, श्रीकांत व एसास भजे मिरच्या वाट. अक्का, नको नको, भजे मिरच्या तर नकोच नको. श्रीकांत बोलला आणि श्रावण एकदम खट्याळ गालातल्या गालात हसली. व्हीएनआर मिरचीच्या नाहीत भजे, हे गावठी कमी तिखट मिरचीच्या आहेत. नाही तोंड जळणार, घ्या सर. श्रावणी बोलली. हसत खेळत मस्त जेवण झालं. जेवताना नजरेचे पारवे मस्त उंडारत होते. ते पाहून एसाही समाधानानं हसत होता. या जीवास आपला सांगळे सर खुश, यातच खुशी. जेवण आटोपताच भैयासाहेब व श्रीकांत बंगळीवर बसले. एसानं झाडू घेत झाडायला घेतलं. श्रावणी भांडी आवरू लागली. तिला बेसिनजवळ भांडी घासताना भैयासाहेबांनी पाहिलं. त्यांचे डोळे भरून आले. या वाड्यात किती वर्षांनी हे दृश्य दिसतंय. देवा, या वाड्यात असं सुख नांदो. एरवी श्रावणी निमा वाड्यात अक्कास कामात मदत करू लागत. पण आज श्रावणीला काम करताना पाहताच भैयासाहेबांना आनंदाचं उधाण आलं होतं. कारण यामागं श्रीकांतचे संदर्भ लगडलेले होते. श्रावणीचं वावरणं ते श्रीकांतच्या संदर्भानं पाहत होते. आपली नाथ सून म्हणून श्रावणी त्यांना भावत होती. तीच गत अक्काची. श्रावणीच त्या आज भावी सून म्हणून पाहत होत्या. सार आवरून श्रावणी बाहेर येणार तोवर श्रीकांत रूमवर परतला. श्रावणीचा हिरमोड झाला. अक्का, कृपा करून किल्ली द्या ना. एक वेळ मला घर उघडू द्या ना. श्रावणी बोलली आणि अक्का एकदम धास्तावली. श्रावणी, असं रात्रीचं सुनं घर उघडणं बरं नव्हे पुरी. आपण सकाळी जाऊ ना सोबत. अक्का बोलली. अक्का, त्यात माझे नाना आहेत. ते घर सुनं असूच शकत नाही. श्रावणीचा बांध फुटत होता. श्रावणी, ऐक ना माझं बाळा, सकाळी उघडू ना नक्की. अक्का, मी एकटी नाही जाणार. तुम्ही या किंवा एसा, सांगळे सरांना नेते हवे तर. श्रावणी हट्टाला पेटली. अक्कानं एसाच बोलावलो, किल्ली दिली. एसा मरणाचा भ्याकड. त्यानं सांगळे सरांना सोबत घेतलं. श्रावणी दत्ता लोहाराच्या चौकातून आपल्या घरासमोर आली. श्रीकांतला एसाच बोललेलं आपलं वाक्य आठवलं, जे खोटं ठरत होतं. भाड्याचं घर एकदा सुटलं की त्याचं कुलूप उघडताच येत नाही. आज श्रावणी कुलूप उघडत होती. का उघडत असेल बरंही? आपणही असंच कुलूप लावत होतो, पण ही पुन्हा पुन्हा उघडतेच. श्रीकांत, पळ बाबा, छापरा सोड, मनशांती शोध. श्रावणीनं कुलूप उघडताच उंदराने तिचं स्वागत केलं जणू. तिनं सवयीनं पाऊल टाकत हात वर करत बोर्डचं बटन दाबलं. लाईट लागताच उंदरांची धावपळ. धूळ आणि चिरके चुचीचे उंदरांचे आवाज. कोणतं बटन कसलं हे श्रावणीस अजूनही माहीत. तिनं 2-3 बटणं दाबली. अजून उजेड. ती उभ्या उभ्याच पाहू लागली. नानाची लाकडी खुर्ची, तिच्या समोरील टेबल धुळीनं माखलेला. तिचा बांध फुटला. एसा, माधव भाऊने आणलेला डबा याच टेबलावर पडून राहायचा ना. आणि आमचे नाना याच टेबलावर डोकं टेकत खुर्चीवर. किती किती दिवस उपाशी केवळ श्रावणीसाठी.
श्रीकांतलाही उमाळा दाटून आला. एसा तर भिंतीला हाताचा आधार घेत हंसू लागला. श्रीकांत पुढे सरकला. श्रावणीस हात लावणार तोच थरथरत पुन्हा मागे. माझा नाना पीत राहिला, पण माझ्यासाठी पिणंही सोडलं. भले एक दिवस का असेना, आणि माझ्यासाठी जिनंही सोडलं. बस या वाक्यासरशी ती तशीच त्या खुर्चीवर बसली आणि टेबलावर डोकं टेकत ओक्सा बोक्षी रडू लागली. आता मात्र श्रीकांत पुढे सरकला व त्यानं दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवत तिला आधार देत सावरणार. तो तीच त्याच्या कमरेला घट्ट बिलगली व अगदी लहान पोरी गत रडू लागली. ते पाहून एसाही, श्रावणी, नानाचा डबा तसाच पडून असायचा. या एसासाठीच जणू. नाना कोण म्हणतं पिद्दळ होता. एसा बस कर भावा, एवढ्या रात्री असं रडू नकोस. गल्लीस काय वाटेल. श्रीकांत बिलगलेल्या श्रावणीऐवजी एसाला समजावू लागले. बराच वेळ ती धुमसत राहिली बिलगलेल्या स्थितीत. मंगल, मगन व दत्ता लोहार आले. श्रावणी आलीये म्हणून घर उघडलंय व आवाज येतोय म्हणून. मंगल पुढे सरकता श्रीकांत मागे सरकला. श्रावणीने डोळे पुसले, पण सदानंदाच्या दिसणाऱ्या वस्तू पाहून ती पुन्हा हंसू लागली. टेस्टर हातात घालावायचा राहिलेला पंजाचा दुसरा जोड, जुनी पकड, नवा पंजा व पकड तर जणू सोबतच नेला. घटनेच्या दिवशी दत्ता मगन यांनी तिला समजावत बाहेर काढलं. अक्का आली, सारे परतले. येसानं कुलूप लावलं. श्रीकांतनं वाड्यातलं जेवतानाचं वातावरण व कुलूप उघडल्यावर सदानंदाच्या रूममधलं वातावरण नजरेसमोर आणलं. हे खरं भावनेचं रूपांतर, इलूसं हृदय. पण किती किती लगोलग भावना झरझरते. बाप कुणाचाही असो, कसाही असो, पण ना मरो बापासाठीचा आक्रोश नाही पाहिला जात. श्रीकांतच्या मनात विचार तळलाच. तो लगेच दुसरा विचार उमळला. आपला बाप. मोठा धक्का देत सवाल, आपल्या बापासाठी या भावना आपल्या मनात का नाही. हे प्रभू, मन शांती. पण एसा का इतका उन्मळावा. सदानंदा कुठे त्याचा बाप होता. कदाचित त्याचाही बाप लवकर गेला म्हणून का. पण मग आपला बाप तर किती किती आधी गेला. कोण. श्रीकांत सांगळे असले दोन दोन सवाल का. रमाकांत सांगळे एकच की भाऊसाहेब. ते कितीही साम्य असले तरी एकच. मेंदूची शकले ठिकऱ्या होत आहेत. कुबडी काला होतोय. घड्यात घड्या, ना कुसुंबी, ना भडक, ना तांबडा, एकच रंग. शांतीचा सफेद, शरणागतीचा सुलुखाचा सफेद, सपशेल शरणागती. वाड्यात श्रावणी तळमळते थांबलेल्या सदानंदाच्या आठवणी गोळा करत, तर इकडे श्रीकांत तळमळतो शरणागती पत्करून ही शोधात. श्रीकांतला भैयासाहेब व अक्काची ठसवाठसवी कळाली. श्रावणीस वाड्यात आणण्यामागील प्रयोजन. ठसवाठसवीच्या नादात यांना आधी केलेली चूक कळतच नाही, पुन्हा तीच चूक करताहेत हे. श्रावणी तापट. तिला आपलं मूळ माहीत नाही. नाशिकला भेटलो तेव्हा ती मुळावर आलीच होती, पण फोन आला आणि आपण निसटलो. तिला जर मूळ माहीत नसेल तर. सबूर श्रीकांत, सबूर. तिला मूळ कळू देत. छापरा तिला मूळ कळवेलच. तोवर आपण मनशांती शोधू. बापाचा बाप. हे मैया कोण. नर्मदे हर, हर हर नर्मदे, नर्मदे हर. प्रबोधिनी एकादशी येते. चातुर्मास समाप्ती. निघाऊ मैयेच्या शरणात. सफेद रंग मनशांतीसाठी कोणालाच न कळलेला. श्रीकांत निघाला नर्मदा परिक्रमेला. कुठून. अमरकंटक, ओंकारेश्वर, माहेश्वर, खलघाट, बडवानी. कुठून. मुद्दाम नावेनं छापरी.
तालुका, रेल्वेनं खंडवा आणि ओंकारेश्वर. सफेद कपडे, हातात काठी, काठीला घुंगरू, छुन 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 एकच नाद. आणि दुधाचा तोच कढीवाला डबा, छिन छिन टिन. तो 3 दिवस ओंकारेश्वरला थांबला. पहाटे त्यानं दक्षिण तटावरून पश्चिमेला अरब सागराकडे परिक्रमा सुरू केली. एकला चलो रे मनशांती शोधत, प्रश्नचिन्ह. त्यातलं मोकळं अवकाश शोधून रिक्त रिक्त पोकळी, पेशीतील रिक्तिता शोधत. हे नर्मदे हर, तोवर तिला छापऱ्यानं आपलं मूळ कळवावं. मग बघू कुसुंबी रंगाचा त्याग, प्रेम. नर्मदे हर. पहाटेच्या अंधारात पुढे बऱ्याच अंतरावर आणखी परिक्रमा वाशी चालत होते. त्यानं आपली चाल वाढवली. कुसुंबी रंग, तो थबकलाच. अक्का, भैयासाहेब, एसा व श्रावणी हेच 4 जण त्यांच्या पुढे चालत होते. नर्मदे हर. तिरक्या चालीत एसा जोरात बोलला. श्रीकांत पडक्या आवाजात नर्मदे हर केलं. सांगळे सर, तुम्हास काय वाटलं? आम्हास कळणार नाही? बघा, या एसानं एकुलती म्हैस तीच विकली अन आला. कुसुंबी रंगाचं वस्त्र अंगावर पांघरलेली श्रावणी बोलली. एसा, कसं कळलं रे? अरे नाही चाललं जाणार तुझ्यानं वाक्का नाही. सांगळे, आमच्या भैयासाहेब यांनी पोलिसांकरवी तुमच्या फोनचं लोकेशन ट्रॅक केलं आणि मग आलो कालच ओंकारेश्वरला. आणि आमच्या चालण्याची चिंता तुम्ही का करताय? नाही चालत गेलं तर नर्मदेतच हर हर, पण परिक्रमा करूच करू. आम्हासी हवी मन शांती. एसा बोलला. कोणीच ऐकत नाही पाहून त्यानं भैयासाहेब व आकाश म्हणवलं, अक्षरशः पाया पडत. परिक्रमा करा, पण पगदंडीनं नव्हे तर गाडीनं. एसा, अक्का व भैयासाहेब तयार झाले, पण एका अटीवर. मनातलं सार क्लिमिशी दूर सारत अक्का व भैयासाहेबांचा स्वीकार करण्याच्या व परिक्रमा झाल्यानंतर छापऱ्यास परतण्याच्या अटीवर. श्रीकांतनं कबूल केलं. अक्का, भैयासाहेब व एसा गाडी मार्गाने गेले, पण श्रावणीनं मात्र त्याच्यासोबतच पायी परिक्रमा उचलली. नर्मदे हर. दोघांच्या हातात काट्या, घुंगरू लावलेल्या, हातात तेच कढीवाले दुधाचे डबे. कढीचा आवाजही तोच. श्रीकांतचे कपडे सफेद तर श्रावणीचे कुसुंबी. ओंकारेश्वर, माहेश्वर, खलघाट, बडवानी व मग शूलपानेश्वराचं जंगल. किती आश्रमात मुक्काम, किती घाट, किती गाव. मंत्र एकच, नर्मदे हर. नर्मदा मैयासोबत खरी मनशांती त्याला शूलपाणी जंगलातच मिळाली. शुष्क, कोरडं, रखरखीत जंगल. पहाड उतरवणाऱ्या चढणाऱ्या डोंगर रांगा, तर कधी नर्मदा मैयाचं डूब क्षेत्र. श्रावणी, नको बाराखडी जुडूस. जवळ आलेल्या मुलास चॉकलेट देत नर्मदे हर बोलत श्रीकांत बोलला. सर का? नर्मदे हर. माझं मूळ तुला माहीत नाही. नर्मदा मैयाचं मूळ माहीत नाही, पण ते परिक्रमेत सापडेल तसं तुमचं मूळही सापडलंय मला. श्रावणी, नाही माहीत तुला. नंतर पश्चाताप होईल आणि नाहक माझ्यासोबत जळत राहशील. त्यापेक्षा आता नानाच्या जागी अनुकंपावर ऑपरेटर होते तू. मस्त सुखानं जग व दुसरा जोडीदार शोध. सांगळे, मला रमाकांत सांगळे असो, भाऊसाहेब असो, काही फरक साम्य शोधायचं नाही. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. बाबा भोग प्रसादी. नर्मदे हर. त्यांनी जेवण घेतलं. श्रावणी, ऐक. श्रीकांत, तू ऐक. मूळ काहीही असो व धनाप्पांच्या संपत्तीशी काही देणं घेणं नाही. हवं तर परिक्रमावर परिक्रमा करत राहू. संन्यस्त जीवन स्वीकारत कुसुंबी रंग अंगीकारू. त्याग समर्पणाचा. तुला वाटत असेल की वाड्याचा वारस म्हणून संपत्तीसाठी असेल तर तू सांगशील तर सोबत नर्मदे मैयात लीन हो. सपशेल शरणागती सहित मी तयार आहे. कारण तू सफेद वस्त्रे परिधान केलीत.
म्हणून शरणागती सीतया. श्रावणी एकदम गंभीर होत बोलली. श्रावणी, नर्मदे हर, चला सांगळे, जर सूर्यास्त होत नाही तोवर आश्रम गाठायचा आहे. शूल पाणी जंगल ओलांडत गुजरातीत प्रवेश. पोयचा, विमलेश्वर, आखात मिठी खाडी, उत्तर तट, पूर्वेकडे परिक्रमा. नर्मदे हर. मन हलकं होऊ लागलं. मूळ कळालं. मन जुडलं मैया साथीला. मांडवा, सीताबंद, दांडिया, भेडाघाट, जबलपूर परिक्रमा सरकू लागली. मला शांती मिळाली. छापऱ्यात येताच विठ्ठल मंदिर पूर्ण झालं. गाडीनं भैयासाहेब परिक्रमा आधीच करत त्यांनी मंदिर व लग्न तयारी पूर्ण करून ठेवलेली. नर्मदे हर. तडका परतीच्या सरीनं निमाला. धन्यवाद. आज इथे लेखक वासुदेव पाटील लिखित तडका या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.